हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गुड इव्हिनिंग. मी माजिद मनसूर शेख, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे महसूल विभागामध्ये तलाठी भरतीची जाहिरात 22/7/2026 रोजी आलेली आहे. तर आपण खूप दिवसापासून अभ्यास करत आहोत, जाहिरातीची वाट बघत होतो की तलाठी भरतीची जाहिरात केव्हा निघणार आहे. तर महाराष्ट्र शासनाने तलाठीचे नाव बदलून ग्राम महसूल अधिकारी ठेवण्यात आलेले आहे. तर आपण भरती प्रक्रियाविषयी संपूर्ण माहिती घेऊया मित्रांनो. आता भरती प्रक्रियेमध्ये परीक्षा पद्धत ही ऑफलाईन होणार आहे. MPSC थ्रू MPSC एक्झाम घेणार आहे. कोण घेणार? म्हणजे MPSC घेणार गट क मध्ये. परीक्षेचे किती टप्पे होणार आहे? पहिले तलाठीच आपण जेव्हा एक्झाम देतो परीक्षा एकच व्हायची. आता MPSC घेणारे परीक्षाचं 2 एक्झामचे 2 टप्पे होणार आहे, पूर्व आणि मुख्य. आता तलाठी भरतीसाठी पात्रता काय असणार आहे? शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे. पदवीचं अंतिम वर्ष झालेलं पाहिजे. म्हणजे पदवी कोणतीही शाखा, म्हणजे कला, वाणिज्य, सायन्स, BCS, BCA, MBA तर चला हे झालं. आता फूड टेक्नॉलॉजीवाल्यांना खूप प्रश्न पडेल की आम्ही पदवीधर, फूड टेक्नॉलॉजीवाले BE फॉर्म भरू शकतात. तलाठीसाठी ते पात्र आहेत. तर तलाठीची एकूण जागा किती आहे महाराष्ट्रामध्ये? 1539 जागा निघालेल्या आहे. गट क मध्ये एकूण जागा 1539. तर महत्त्वाची तारीख काय? अर्ज करण्याचा शेवटची दिनांक 5 ऑगस्ट 2026. परीक्षेचं तारीख बी डिक्लेअर केलेली आहे. 25 ऑक्टोबर 2026 रोजी पूर्व परीक्षेचा दिनांक आहे मित्रांनो. आणि मुख्य परीक्षेचा दिनांक 27 डिसेंबर 2026. तर पूर्व परीक्षेसाठी आता वेळ खूप कमी आहे, 3 महिन्याचे आहे आपल्याला अभ्यासासाठी. समजा तुम्ही अगोदर अर्ज केला असेल तर नव्याने अर्ज करण्याची गरज नाही आहे. आता मित्रांनो, हा प्रश्न पडला असेल की पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे? पूर्व परीक्षेमध्ये 100 प्रश्न असणारे, 100 गुण असणारे. त्याच्यामध्ये विषय आहे इतिहास 10 मार्कला असणार, भूगोल 10 मार्क, अर्थव्यवस्था 10 मार्क, चालू घडामोडी 10 मार्क, सामान्य विज्ञान 10 मार्क, सामान्य विज्ञान 15 मार्क, चालू घडामोडी 15 मार्क असणारे. आता भारताची राज्यघटना आहे ते 15 मार्क असणारे. अंक आणि बुद्धिमत्तासाठी 20 मार्क आहे. मित्रांनो, तुम्ही रोजचे रोज 2-3 प्रश्नपत्रिका सोडवलेच पाहिजे तुम्ही. आता हे झालं मुख्य परीक्षेचं स्वरूप झालेलं आहे. मुख्य परीक्षेत 200 प्रश्न असणारे, 400 गुण असणारे. आपण आता पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघितलेला आहे. मित्रांनो, मुख्य परीक्षेचे पेपर 1 आहे. पेपर 1 मध्ये मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय असणार आहे. 100 प्रश्न, 200 गुण असणारे. वेळ फक्त 1 तास आहे. आता मुख्य परीक्षेमध्ये पेपर 2 मध्ये सामान्य अध्ययन 100 प्रश्न, 200 गुण, वेळ 1 तास. तर मुख्य परीक्षेचे स्वरूप तुम्ही 2 पेपर असणार आहे, पेपर 1, पेपर 2. आता तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र केव्हा होणार आहात? ती पूर्व परीक्षा तुम्ही क्वालिफाईड झाले तर मुख्य परीक्षेसाठी तुम्ही पात्र असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग 0.25 म्हणजे 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे विद्यार्थी मित्रांनो. आता महत्त्वाचे मुद्दे, पहिले TCS एक्झाम घेत होती, आता MPSC मार्फत ऑफलाईन एक्झाम होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करताना पहिले MPSCच्या वेबसाईटवर तुमची प्रोफाईल तयार करावं लागेल.
मग तुमचा अर्ज करता येणार आहे. सर्व माहिती आता कागदपत्र व्यवस्थित काढून तुम्ही एक्झामला ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता अवधी खूप कमी राहिलेला आहे. तुमचे तलाठीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल. सोपं आहे. एक प्लॅनिंग करा. मग पूर्व परीक्षेसाठी इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, राज्यघटना आणि अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा एक प्लॅनिंग करा की आपण 100 प्रश्न कसे क्वालिफाईड करू शकतो. तुम्हाला पूर्व परीक्षा क्वालिफाईड होऊन तुम्ही मुख्य परीक्षेसाठी जाणार आहात. पण तुम्ही अभ्यासक्रमाचं एक प्लॅनिंग करा व्यवस्थित. थोडं 3 अवधी खूप कमी आहे. अभ्यास करा आणि तुमचे जे स्वप्न तुमच्या पालकांनी बघितले आहे, तुमच्या कुटुंबाने बघितलेले आहे, तुम्ही ते स्वप्न पूर्ण करा. पोस्ट खूप गट क मध्ये महसूल विभागाची खूप मोस्ट इम्पॉर्टंट पोस्ट आहे. त्या पोस्टचं नाव महसूल ग्रामविकास अधिकारी हे ठेवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. अभ्यास करा, क्वालिफाईड व्हा. आता मी दुसरा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इतिहास, भूगोल आणि पूर्ण अभ्यासक्रमचं टायमिंग मॅनेजमेंट कसं करायचं त्याबद्दल मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर ह्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू.